नमस्कार. आज आपण एक साधी सिंपल सोपी डिझाईन बघणार आहोत. मी त्याच्यासाठी उंची घेतली आहे 14 इंच आणि शोल्डर घेतला आहे 5 इंच आणि गळ्याची उंची घेतली आहे 9.5 इंच. तर आपण साधी सोपी डिझाईन बघणार आहोत आणि हे अर्धगोल मी 4-4 इंचावर घेतले आहेत मारून आणि खाली मटकी शेप दिलेला आहे. तर मी अस्तर आधीच कट करून घेतलेला आहे आणि आता अस्तर आणि फॅब्रिक जॉईंट करून घेणार आहे. तर मी फॅब्रिक आणि अस्तरचं पहिल्यांदा खालील कमरेची बाजू जॉईंट करून घेते, कारण व्यवस्थित शिलाई बसते. त्याच्यानंतर मी साईडच्या चारही बाजूला शिलाई मारून घेते, म्हणजे कापड सरकत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग होतं. आता चारही बाजूला शिलाई मारून झाल्यानंतर मग मी गळ्याचा आकार शिलाई मारून घेते, म्हणजे कापड सरकत नाही, कुठेही चून पडत नाही. ही एकदम सोपी डिझाईन आहे. याला कोणतीही लेस वगैरे लावलेली नाही आहे. डिझाईनवरती टीप मारत असताना जरा सावकाश मारायची, फिनिशिंग चांगलं येतं. आणि गळ्याची व्यवस्थित टीप मारून झाल्यानंतर ब्लाऊजचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी मी आधीच कॅनव्हासवरती अस्तर लावून गळा डिझाईन रेडी करून घेतलेली आहे, ती तुम्हाला आता दाखवते. तर कॅनव्हासवरती अस्तर लावत असताना मला थोडंसं अस्तर कमी पडलेलं, म्हणून मी चारही बाजूला फक्त चारही बाजूला पट्ट्या अशा जॉईंट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा. आणि कॅनव्हास मी नंतर कट करणार आहे. तर कॅनव्हासवरती गळ्याची डिझाईन आखून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊजचं जे रेडी फॅब्रिक आहे ते आणि कॅनव्हास पेपर यांचं जॉईंट करून घ्यायचं. त्याला पिना लावून घ्यायच्या, म्हणजे कुठंही सरकू नये, चून पडू नये, यासाठी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई अगदी सावकाश आणि व्यवस्थित मारून घ्यायची आहे. गळा खूपच सिंपल आहे, पण दिसायला लुक खूप छान येणार आहे. थोडासा युनिक आणि वेगळा गळा वाटेल हा. आता सावकाशपणे गळ्याच्या वरती शिलाई मारून झाल्यानंतर आपण कॅनव्हास पेपर कट करून टाकणार आहोत. आता पिना काढून हा कॅनव्हास पेपर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आता हा कॅनव्हास पेपर कटिंग करून झाल्यानंतर त्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. कट्स भरपूर मारले तर गळ्याचं फिनिशिंग पलटवल्यानंतर सुंदर येतं. त्यासाठी जवळजवळ व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. कट हे पहा शिलाईच्या जवळपर्यंत मारायचे आहेत. आणि आता कॅनव्हास पेपर पलटवून घ्यायचा आहे. आता आपली डिझाईन तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हा आपला असा साधा सोपा डिझाईन तयार आहे. आता याला मी खाली टक्स आणि कमरपट्टी लावून घेतलेली आहे. हे बघा, असं तयार झालेलं आहे.